पनवेल तालुक्यातील चिंद्रन ग्रामपंचायत कार्यालयासमोर कानपोली महालुंगी आणि चिंद्रन गावातील ग्रामस्थ तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या संयुक्त आमरण उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। या आमरण उपोषणामध्ये 13 ग्रामस्थ शेतकरी बसले आहे। पनवेल MIDCने स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी अधिग्रहण केल्या होता, त्यांचा योग्य तो मोबदला मिळावा याकरिता आमरण उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्त्यांनी सांगितले। तर या उपोषणकर्त्यांची पनवेल ते प्रांत अधिकारी पवन चांडक यांनी भेट घेत चर्चा केली, पण ती सुद्धा निष्फळ ठरली। आता उपोषणावर बसलेल्या 4 जणांची तब्येत खालावली असून उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितले। काल प्रशासनाकडून साधारणतः 1 वाजता प्रांताधिकारी आले होते। 1 ते 6 पर्यंत चर्चा आली। त्यांच्याबरोबर ACP किंवा MIDC उच्च अधिकारी होते, परंतु कोणत्याही प्रकारची सफल चर्चा झालीच नाही आणि आम्हाला निराश करून ते निघून गेले। त्यामुळे बघूया आणखी किती दिवस बसता येईल तेवढा। 4 लोकांची प्रकृती खालावली, त्यांची BP वाढते, शुगर प्रचंड कमी होते। मागण्या पूर्ण होईपर्यंत संपूर्ण 13च्या 13 जण असेच बसणार आहेत। लढा आम्ही अर्ध सोडून कदापि उठणार नाही। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।